नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कल्पना करा, एक भक्त आपल्या प्रभूसाठी इतका समर्पित असतो की तो संपूर्ण महासागर पार करतो, राक्षस लोकांशी लढतो आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान यांनी सीता यांच्या शोधासाठी केलेल्या अद्भुत पराक्रमाची कथा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी केवळ पराक्रमाची नाही, तर ती आहे भक्ती, निष्ठा आणि प्रेमाची. ही कथा आहे राम आणि हनुमान यांच्या अतूट नात्याची. जेव्हा रावणाने कपटाने सीतामाता यांचे हरण केले होते, तेव्हा प्रभू राम आणि लक्ष्मण अत्यंत दुःखी झाले होते. त्यांनी वनात सीतेचा शोध सुरू केला, पण कुठेच त्यांचा पत्ता लागत नव्हता. तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक शक्तिशाली, निष्ठावान आणि बुद्धिमान सेवक आला, तो म्हणजे हनुमान. हनुमानांनी प्रभू रामांना पाहताच त्यांना ओळखले आणि त्या क्षणापासून त्यांनी आपले संपूर्ण जीवन रामसेवेसाठी अर्पण केले. सीतेच्या शोधासाठी वानरसेना तयार केली. सर्वांनी 4 दिशांना शोध सुरू केला, पण सीतेचा काहीच मागमूस लागत नव्हता. शेवटी समुद्रकिनारी पोहोचल्यावर सर्वजण थांबले, कारण त्यांच्या समोर होता विशाल आणि अथांग महासागर. कोणीच तो पार करू शकत नव्हतं. तेव्हा जांबवंतांनी हनुमानांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली. तू पवनपुत्र आहेस, तुझ्यात अमर्याद शक्ती आहे. हे ऐकताच हनुमानांनी आपले विशाल रूप धारण केले. त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास होता, मनात रामाचं नाव होतं. जय श्रीराम अशी गर्जना करत त्यांनी महासागरावर उडी मारली. तो क्षण अत्यंत रोमांचक होता. महासागर पार करताना त्यांना अनेक अडथळे आले. सुरसा नावाची राक्षसी, सिंहिका नावाची भयंकर शक्ती, पण हनुमानांनी आपल्या बुद्धी आणि शक्तीने सर्वांवर मात केली. शेवटी ते लंकेत पोहोचले. लंका सोनेरी नगरी, पण राक्षसांनी भरलेली. हनुमानांनी छोटे रूप घेतले आणि रात्रीच्या अंधारात सीतेचा शोध सुरू केला. अनेक राजवाडे, बागा, महाल शोधल्यानंतर शेवटी त्यांना अशोक वाटिकेत एक दुःखी, अश्रूंनी भरलेली स्त्री दिसली. तीच होती माता सीता. ती झाडाखाली बसली होती, रामाच्या आठवणीत रडत होती. तो क्षण खूप भावनिक होता. हनुमानांनी शांतपणे झाडावर बसून रामकथा सांगायला सुरुवात केली. सीतेला आश्चर्य वाटलं, हा कोण आहे जो रामाचं नाव घेतोय? तेव्हा हनुमान खाली उतरले आणि त्यांनी रामाची अंगठी सीतेसमोर ठेवली. ती अंगठी पाहताच सीतेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. राम, माझे राम असे म्हणत ती भावूक झाली. हनुमानांनी तिला आश्वासन दिलं, माता, प्रभू राम तुम्हाला लवकरच सोडवतील. हनुमानांनी लंकेत थोडा उपद्रव केला, रावणाच्या सैन्याला धडा शिकवला आणि शेवटी लंकेला अग्नी लावून परत आले. परत येऊन त्यांनी रामांना संपूर्ण माहिती दिली. तो क्षण अत्यंत आनंदाचा होता. रामांनी हनुमानांना मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. मैत्रिणींनो, ही कथा आपल्याला हे शिकवते की खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ सेवा. आणि जेव्हा आपण मनापासून कोणावर प्रेम करतो, तेव्हा आपण अशक्य गोष्टीही शक्य करतो. हनुमानांनी दाखवून दिलं की भक्तीमध्ये किती ताकद असते. चला तर मग शेवटी आपण सर्वजण म्हणूयात, जय हनुमान, जय श्रीराम. मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही हनुमानाची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा
आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.